दरम्यान या सगळ्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स नंतर आता विजय चौधरींनी राजीनामा दिलेला आहे. भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिलेला आहे. माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको असं म्हणत त्यांनी हा राजीनामा दिल्याचं समजतंय. रोहित पवारांनी विजय चौधरींच्या राजीनाम्यानंतर भाजपवर टीका केलेली आहे. एक्सवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ते नेमकं काय म्हणतायत पाहूया. भाजप हा कधीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष नव्हता, तर कायम पाताळ यंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय. हेच भाजपचा पदाधिकारी विजय चौधरीच्या राजीनाम्यानं स्पष्ट झालंय. स्वतःच्याच पक्षातल्या महिला नेत्यांबाबत करत असलेलं कारस्थान उघडकीला आल्यानं पक्षाच्या इज्जतीचा जो जाहीर पंचनामा झाला त्यावर पांघरून टाकण्यासाठीचा हा राजीनामा झालाय. आणि या राजीनाम्यानं व्हायरल ऑडिओ क्लिपलाही आता दुजोरा मिळालाय. आता भाजप कोणत्या तोंडानं महिला सन्मानाच्या गप्पा मारणार? महत्वाचं म्हणजे केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा झालाय, पण महिलेला शिवीगाळ करताना संबंधित मंत्र्यानं या पदाधिकाऱ्याला कुठेही अडवलं नाही. त्या मंत्र्यांचं काय? भाजप उत्तर देणार आहे का, असा सवाल आता आमदार रोहित पवार विचारतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.